आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 16. गार्गी काहीच वेळात चहा घेऊन आली. तिनं सर्वांना चहा दिला आणि ती तिथेच उभी राहिली. कार्तिकला तिथला चहा बिलकुल प्यावा असं वाटत नव्हतं, पण ग्रँडपांमुळे तो अडकलेला. बस प्यायचा म्हणून त्याने एक घोट कसा बसा डोळे मिटून घेतला आणि बाकीचा चहा तसाच ठेवला. वा, छान चहा केलायस गार्गी. मी न पाहताच सांगू शकतो की तुझ्या हाताला चांगली चव असणार. हो दादासाहेब, ती जेवण खूप छान बनवते. लग्नानंतर कळेलच तुम्हाला, निशांत म्हणाला. अरे वा, मग मजा आहे आमची आणि कार्तिकची सुद्धा. दादासाहेब उगाचच कार्तिकची पाठ थोपटत म्हणाले. तो मात्र खोटच हसू चेहऱ्यावर घेऊन होता. काही वेळ थांबून निशांतशी चर्चा करून दादासाहेब उठले. ठीक आहे निशांत, आम्ही येतो आता. बाकी सगळं फोनवर ठरवू. दादासाहेब उठले. त्यांनी निशांतच्या खांद्यावर थोपटलं. आता निघायचं म्हणताना कार्तिक मात्र ताडकन उभा राहिला. त्याने निशांतला साधा औपचारिक नमस्कार सुद्धा केला नाही. ग्रँडपा, मी आहे कारजवळ म्हणत तो उंबरट्या बाहेर पडला तेव्हा त्याने एक दीर्घ श्वास घेतला. जणू त्याला त्या कोंदट वातावरणातून बाहेर पडल्याचं समाधान मिळालं होतं आणि तो कारकडे निघूनही गेला. काय, माझा नातू कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. पण काळजी करू नकोस निशांत, गार्गी त्याला बदलेल, मला खात्री आहे. मग भेटूया लग्नामध्ये. हो दादासाहेब, निशांत म्हणाला आणि दादासाहेब हात जोडून निघून गेले. आणि दादासाहेब निघून गेल्यावर निशांतची गहिरी नजर गार्गीवर आली, ज्याच्या डोळ्यात एक ठाम प्रश्न दिसत होता. दादासाहेब निघून जाताच गार्गी निशांतच्या त्या नजरेकडे दुर्लक्ष करत हसली आणि रिकामे चहाचे कप उचलण्यासाठी पुढे झाली. पण निशांतची गहिरी नजर अजूनही तिच्यावर होती. त्याने तिला आवाज दिला, गार्गी, आधी इकडे ये. गार्गी तिथेच थांबली. तिच्या हातातले कप किंचित थरथरले. तिने स्वतःला सावरलं आणि हसत निशांतच्या जवळ जाऊन बसली. काय झालं दादा, चहा छान झाला होता ना? गार्गी, विषय बदलू नकोस. त्याचे डोळे उलावले होते. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का? मनापासून सांग, तू हे लग्न तुझ्या खुशीने करतेस ना? गार्गीच्या काळजात त्याच्या थेट प्रश्नाने धस्स झालं, पण तिनं चेहऱ्यावरचा हसू ढळू दिलं नाही. अरे दादा, असं का विचारतोयस? एवढ्या मोठ्या घरचं स्थळ आलंय. ग्रँडपा किती चांगले आहेत, पाहिलंस ना? मी ग्रँडपांबद्दल बोलतच नाहीये गार्गी, कार्तिक साहेबांबद्दल विचारतोय. लग्न त्यांच्यासोबत नाही, कार्तिक सोबत करणार आहेस तू. निशांतने तिला मध्येच तोडलं. गार्गी, त्यांनी इथलं साधं पाणी सुद्धा प्यायला नकार दिला. माझी विचारपूस करावी असं नाही, पण एक माणुसकी म्हणून तीही केली नाही. बरं तेही सोड, पण ते ज्या नजरेने आपल्या घराकडे बघत होते ना, त्यात मला आपुलकीपेक्षा तिरस्कार जास्त दिसला. अशा माणसासोबत तू पूर्ण आयुष्य कसं काढणार आहेस? तो तुला मान तरी देईल का? निशांतचे हे प्रश्न थेट तिच्या काळजाला भिडणारे असेच होते. गार्गीला क्षणभर वाटलं की त्याला ओरडून सांगावं, दादा, हे लग्न फक्त 1 वर्षाचा करार आहे.
पण ती गप्प राहिली. तिला माहिती होतं की निशांतला हे कळलं तर तो आत्ता हे लग्न मोडायला पुढे मागे बघणार नाही. दादा, अरे तू उगाच टेन्शन घेतोय सरे. गार्गीने त्याचा हात थोपटला. अरे त्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे. श्रीमंत लोक असतात ना रे असे, शिस्तप्रिय आणि वर्खोली तसेच आहेत ते. पण एकदा का मी त्या घरात गेले ना की मग बघच तू, मी त्यांना बरोबर ताळ्यावर आणे. सुशील, तिने डोळे मिचकावत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. गार्गी, मला तुझे नखरे नकोयत. हा उत्तर हवंय. तू खरंच मनापासून निर्णय घेतलायस ना ग लग्नाचा? कसला दबाव तर नाहीये ना तुझ्यावर? मला काळजी वाटते तू सुखी तर राहशील ना तिथे? निशांतने पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्याच्या नजरेत त्याच्या बहिणीसाठी अतीव काळजी होती. गार्गीने निशांतच्या डोळ्यात डोळे रोखून पाहिलं आणि अत्यंत आत्मविश्वासाने खोटं बोलली. हो अरे दादा, मी खूप सुखी राहीन. तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आणि तसंही बाकी कोणालाही पुरून उरेल ही गार्गी, तुला तर माहिती आहे. निशांतला तिचं उत्तर पूर्णपणे पटलं नव्हतं, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो खोटा आत्मविश्वास पाहून तो गप्प बसला. अरे आता नको करू कसला विचार. चल हस बरं आता. चल मी आवरते एवढं. म्हणत गार्गी उठली आणि कप घेऊन पटकन किचनमध्ये आली. तिथे एक नळाचं पाणी सोडून दिलं आणि तिला आता रडूच येऊ लागलं. किचनच्या ओट्याला घट्ट धरून गार्गी उभी होती. नळाच्या पाण्याचा आवाज तिच्या हुंदक्यांना जगापासून लपवत होता, पण तिच्या मनातील तीव्र भीतीला नक्कीच नाही. लग्नाची गडबड सुरू व्हायला आता फक्त 2 दिवस उरले होते. गार्गी आज सकाळी लवकरच बुटीकमध्ये आली होती. तिनं स्वतःसाठी एक हिरव्या कलरची सुंदर पैठणी आधीच खरेदी केली होती. तिला वाटलं होतं की या कराराच्या लग्नासाठी जास्त काही करायची गरज नाहीये. ती आपल्या हाताखाली काम करणाऱ्या नवीन मुलीला काही सूचना देत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर परत एकदा कार्तिक इनामदार असं नाव बघून तिचं हृदय धडधडलं. हॅलो, तिने फोन उचलून कानाला लावला. तयार रहा, आपण लग्नाच्या खरेदीसाठी जातोय. मी पुढच्या अर्ध्या तासात तुझ्या बुटीकपाशी पोहोचतोय. कार्तिकचा आवाज नेहमीसारखा आदेशात्मक होता. कोणतीही विचारपूस नाही की पूर्वसूचना नाही. पण कार्तिक, मी साडी घेतली आहे आणि माझं इथं काम. गार्गी काही बोलते तोच तिकडून फोन कॉल कटसुद्धा झाला. गार्गीचा चेहरा पडला. या माणसाला कोणाच्याही वेळेची किंवा कामाची किंमत नाहीयेच का? तिला हे पुन्हा एकदा जाणवलं. तिनं कसा बसा आपला पसारा आवरला. बरोबर अर्ध्या तासाने बाहेर कारचा हॉर्न वाजला. कार्तिक स्वतः बुटीकमध्ये आला नाही. तो बाहेर कारमध्येच बसून होता. त्याने शंकरला आत पाठवलं. मॅडम साहेब बाहेर वाट बघत आहेत, चला. शंकरने आदराने सांगितलं. गार्गी बाहेर आली. तिनं पाहिलं कार्तिक कारच्या पाठीमागच्या सीटवर बसून फोनवर कोणाशी तरी बिझनेसच्या गप्पा मारत होता. त्याने गार्गीकडे साधं नजरवर करून पाहिलंही नाही. गार्गी नाईलाजाने गुपचूप त्याच्या बाजूला जाऊन बसली. गाडी सुरू झाली. गाडीत AC असूनही गार्गीला मात्र गुदमरल्यासारखं होत होतं. कार्तिक अजूनही फोनवरच होता. येस, आय वॉन्ट दॅट डील बाय टुनाईट, नो कॉम्प्रोमाइज. कार्तिक फोनवर बोलत असतानाच त्याने शंकरला खून केली. गाडी शहरातल्या सर्वात मोठ्या आणि अलिशान शोरूमच्या दिशेने निघाली, जिथे फक्त अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय एंट्री मिळत नाही. कार्तिक, पण मला. गार्गी पुन्हा बोलायला गेली. कार्तिकने फोन खाली ठेवला आणि तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, आज तू काहीच बोलायचं नाहीयेस. जे मी सांगतोय ते फक्त फॉलो करायचं. इनामदारांच्या घरातली खरेदी कुठल्याही साध्या दुकानातून होत नसते.
चल आता. त्याचं आदेश वजा सांगणं पाहून तिच्या चेहऱ्यावर मात्र नाखुशीचे भाव आले होते. गाडी शहरातल्या त्या सगळ्यात अलिशान डिझायनर शोरूम समोर थांबली. शंकरने दरवाजा उघडला आणि गार्गी बाहेर आली. शोरूमच्या काचेच्या दरवाजातून आतला झगमगाट स्पष्ट दिसत होता. कार्तिक फोन खिशात टाकत उतरला आणि गार्गीकडे न पाहताच तो सरळ आत शिरला. आत पाऊल ठेवताच मॅनेजरने कार्तिकला बघून आदराने झुकून नमस्कार केला. सर, तुमचीच वाट पाहत होतो. तुमची केबिन रेडी आहे आणि आम्ही काही निवडक डिझाईन्स आधीच काढून ठेवलेत. कार्तिकने एका सोफ्यावर बसत गार्गीला समोरच्या खुर्चीवर बसायची खूण केली. शोरूममधले कर्मचारी एका मागून एक महागड्या साड्या आणि लेहंगे दाखवू लागले. गार्गीची नजर तिथल्या एका डार्क पिंक कलरच्या अतिशय नाजूक नक्षीकाम असलेल्या डिझायनर लेहंग्यावर स्थिरावली. एक डिझायनर म्हणून तिला त्याचं काम खूप आवडलं होतं. कार्तिकच्या नजरेतून हे सुटलं नव्हतंच, पण त्याने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आणखीन चांगले दाखवा. तुम्हाला माहिती आहे आमची चॉईस कशी आहे. तेव्हा भडक नाही, सोबर कलरमध्ये दाखवा. तो स्मित करत मुद्दाम तिला उद्देशून म्हणाला. तेव्हा मॅनेजरने त्या डार्क पिंक रंगाच्या लेहंग्यावरून हात काढला आणि कार्तिकच्या एका खुनेसरशी आणखीन प्रकार दाखवू लागला. एक क्षणाला समोर एक फेंट पिस्ता रंगाचा एक अत्यंत कलाकुसर केलेला लेहंगा बाहेर काढण्यात आला आणि तो पाहताच कार्तिकची नजर त्यावर स्थिरावली. तो लेहंगा प्रचंड महागड्या सिल्कचा होता, पण त्याचा रंग इतका शांत आणि डोळ्यांना सुखावणारा होता की बस. जवळ गेल्यावर त्यावरचं बारीक मण्यांचं आणि सोन्याच्या तारांचं काम सांगत होतं की त्याची किंमत लाखांच्या घरात आहे. कार्तिकला तो आवडलेला. कार्तिकने त्या लेहंग्याकडे पाहून समाधानाने मान हलवली. हा लेहंगा लग्नासाठी फायनल करा, त्याने मॅनेजरला अतिशय मोजक्या आणि शांत शब्दात सांगितलं. गार्गीचा चेहरा मात्र पडला होता. तिला माहिती होतं त्याने तिला इथं फक्त शोसाठी आणलेलं. तिला तो डार्क पिंक लेहंगा हवा होता, पण ती थोडीच हट्ट करू शकत होती. तसंही पैसे त्याचे होते ते, आणि पिंक कलरचा तिला परवडला असता तर कदाचित तिने क्षणाचाही विलंब न करता घेतला असता, पण ते मात्र अशक्य होतं. कार्तिकच्या सोबर पसंतीसमोर तिनं शांत राहणंच पसंत केलं. आवडलंय ना तुला? यावेळी माझ्या पसंतीने घाल. आय एम शुअर तो तुला बेस्ट दिसेल, तो तिला म्हणाला. तिने बरेच स्मित केलं आणि सरळ तिथून उठली. त्याने त्याचेही काही कपडे फायनल केले आणि सगळे कपडे त्यांना पॅक करायला सांगितले. शोरूममध्ये कार्तिकचा मॅनरिझम इतका वाखाणण्याजोगा होता की कोणाला संशयही आला नसता की तो गार्गीवर स्वतःची पसंती लादतोय. त्याने अतिशय सभ्यपणे बिल भरलं. मॅनेजरशी काही व्यावसायिक संवाद साधत होता तेव्हा गार्गी सरळ रागाने बाहेर निघून आली आणि हाताची घडी घालून तिथेच त्याची येण्याची वाट पाहत उभी राहिली. कपड्यांचे बॉक्स शंकरकडे सोपवून काहीच वेळात तो कारकडे आला. मला माहिती आहे तुला आवडणार नाही माझी चॉईस, पण काय आहे, स्टँडर्ड समजायलाही त्या लायकीची व्यक्ती लागते. बस आता, लेट होतोय, मला परत ऑफिसला जायचं आहे. म्हणून तो डायरेक्ट कारमध्ये जाऊन बसला. तसं तिने जोरात कारवर हात आपटले. हो का? तुम्हाला एवढं स्टँडर्ड समजतं तर मग एकटेच यायचं होतं ना मिस्टर कार्तिक. मला इथे नाचवत आणायची काय गरज होती? तिचा तो एकदम बदललेला पवित्रा पाहून तो आश्चर्यचकित झाला. ओ रिअली? आणि मग तू मागच्या वेळी माझा अपमान केला होतास त्याचं काय? प्रेस कॉन्फरन्सला दिलेली साडी तू मुद्दामहून नेसून आली नव्हतीस, म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. आता इथे बाहेरच तमाशा सुरू करू नकोस, पटकन आत बस. नो नीड मिस्टर. तुमच्या सो कॉल्ड स्टँडर्ड असणाऱ्या मर्सिडीज बेन्झमधून सो कॉल्ड स्टँडर्ड मेंटेन करणारे तुम्ही मिस्टर कार्तिक, तुम्ही जा तुमच्या कारमधून. माझी मी ऑटोने जाईन. गार्गीने त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे रागाने भरून आले होते.
अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर कार्तिक, प्रेस कॉन्फरन्सची साडी मी का नेसली नाही हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. साडी किंवा तिची किंमत हा प्रश्न नव्हताच कधी. त्या साडीसोबत तुम्ही जी नोट पाठवली होती ना, त्याने माझा अपमान झाला होता. आणि आत्तासुद्धा जर तुम्ही प्रत्येक वेळी माझा असा अपमान करणार असाल तर सांगून ठेवते, तुम्ही सांगाल तसं वागण्याची अपेक्षा माझ्याकडून करणं आधी बंद करा. गार्गीने आपलं म्हणणं पूर्ण केलं आणि ती तडक वळली. तिने मागे वळून कार्तिककडे पाहिलं सुद्धा नाही. समोरून येणारी एक रिक्षा तिने हात दाखवून थांबवली आणि त्यात बसून ती निघूनही गेली. कार्तिक कारमध्ये बसल्या बसल्या हे सगळं बघत होता. त्याचा चेहरा आता रागाने लालबुंद झाला होता. त्याच्या कपाळावरच्या शिरा तडतडल्या होत्या. त्याला विश्वासच बसत नव्हता की एक साधारण मुलगी, जिच्या घराचं पाणीही त्याने नाकारलेलं होतं, ती त्याला स्टँडर्ड आणि लायकीवरून बोलून गेली होती. शंकर आरशातून घाबरत मागे बघत होता. त्यालाही अंदाज आला होता की साहेबांचा पारा आता चढलाय. काय बघतोयस डोळे फाडून? तमाशा चालू आहे का इथं? कार्तिक शंकरवर अक्षरशः खेकसला. त्याने रागाने समोरच्या सीटवर एक जोरदार ठोसा मारला. गाडी काढ पटकन आणि माझ्या ऑफिसला घे, चल लवकर. शंकरने घाबरून लगबगीने गाडी सुरू केली आणि वेगाने पुढे घेतली. कार्तिकचा श्वास आता जोरात चालू होता. त्याने रागाने आपल्या गळ्यातला टाय सैल केला. त्याला गाडीतल्या एसीमध्ये सुद्धा गुदमरल्यासारखं होत होता. गार्गीचे शब्द त्याच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. त्याचा संताप आता मनातल्या मनात उफाळून बाहेर येत होता. लायकी, ती भिकारडी मुलगी मला माझी लायकी सांगते, जिला साधं ब्रँडचं स्पेलिंग माहिती नसेल. ती गार्गी मला स्टँडर्ड शिकवते. आजवर माझ्यासमोर नजर वर करून बघायची कोणाची हिंमत झाली नाही आणि हिने मला भर रस्त्यात लोकांसमोर अपमानित केलं. त्याने रागाने दात ओठ खाल्ले. तिला वाटते ती रिक्षाने गेली म्हणजे ती जिंकली. स्टुपिड गर्ल कुठली, रिक्षात बसण्याचीच लायकी आहे तिची. कार्तिकने रागाने आपली कॉलर ओढली. त्याचा श्वास जोरात चालू होता. गार्गीचे ते शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. तुम्हाला एवढं स्टँडर्ड समजतं तर मग एकटेच यायचं होतं. प्रेस कॉन्फरन्सची साडी मी का नेसली नाही हे तुम्हाला माहिती आहे. तिला वाटतंय तिने मला उत्तर दिलं. रिक्षाने निघून गेली म्हणजे तिचा स्वाभिमान तिने जपला असं तिला वाटतंय. युजलेस गर्ल. पण तिला कळत नाहीये की तिने कोणाशी पंगा घेतलाय. लेहंगा तर तिला हाच घालावा लागणार आहे, जो मी ठरवलाय. कार्तिकने मनाशी पक्क ठरवलं होतं, पण गार्गीने मात्र आत्ता त्याला त्याची जागा दाखवून दिली होती. आजचा पार्ट इथेच संपलेला आहे. बघूया काय होतंय आणखीन पुढे, कारण लग्न तर अजून बाकी आहे. पुढच्या भागात असेल कार्तिक आणि गार्गीचं लग्न. बघूया लग्नात आणखीन काय होणार आहे. पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.